टीकांचा विचार करून जर मी निर्णय द्यायला लागलो तर मी कदाचित माझ्या कार्याशी अन्याय करीत असेल। पक्षांतर्गत मतभेद आणि पक्षविरोधी कारवाई याच्यातला फरक ओळखून दिलेला आहे। ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदींच्या आधारावरती आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात जे डायरेक्टिव्स दिले आहेत त्याच्या आधारावरती दिलेला निर्णय हा टेनेबल आणि लीगली सस्टेनेबल निर्णय दिला गेला आहे। मला वाटतं हा निर्णय या दृष्टीने लँडमार्क ठरेल की आपण ह्याच्यात पक्षांतर्गत मतभेद आणि पक्षविरोधी कारवाई ह्याच्यातला फरक ओळखून दिलेला आहे आणि प्रत्येक दर्शवलेला विरोध अथवा मतभेद हा डिफेक्शन होऊ शकत नाही या संदर्भातला निर्णय आपण दिलेला आहे, जे संविधानाच्या आधारावरती आणि संविधानात प्रिस्क्राईब केलेल्या प्रिन्सिपल्सच्या आधाराला अधिक बळकट करतं। टीकांचा विचार करून जर मी निर्णय द्यायला लागलो तर मी कदाचित माझ्या कार्याशी अन्याय करीत असेल आणि त्यामुळे टीका टिप्पणींवरती मी विचार करत नाही। अशा या टीका केवळ आपण जो निर्णय दिला आहे किंवा द्यायचा प्रयत्न करत आहोत त्यावरती प्रभाव टाकण्यासाठी केल्या जातात असं माझं मत आहे। विचारलं तर काय सांगाल? मला वाटतं पहिला निर्णय हा 21B च्या अंतर्गत दिला गेला होता, हा 21A च्या अंतर्गत दिलेला निर्णय आहे आणि या निर्णयात आपण हे दाखवून दिलेलं आहे की मतभेद असला पक्षामध्ये तर त्याचं डिफेक्शन म्हणून आपल्याला क्वालिफाय करता येणार नाही। मतभेद आणि पक्षविरोधी कारवाई यात फरक आहे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।